स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण आहे स्पेनमध्ये विगो या सिटीमध्ये आणि आता आपण डिस्कवर करणार आहेत इकडचे शॉपिंग स्ट्रीट. तर आपण तिकडे जाणार आहेत आज स्ट्रीट बघायला आणि इकडचे लोकल मार्केटसुद्धा आपण बघूया. तर चला आपण जाऊया स्ट्रीट बघायला. तर आजचा वेदर खूप क्लाउडी आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, तर ही चालू झाली आपली शॉपिंग स्ट्रीट. तर ही शॉपिंग स्ट्रीट नव्हती, आपल्याला जायचं मेन शॉपिंग स्ट्रीटला. हे फक्त लोकल हे खाली माकडे त्यांनी दुकाने टाकल्यात. तर आपण जाऊया तर शॉपिंग स्ट्रीटला. शॉपिंग स्ट्रीटला जायला आपल्याला रस्ता क्रॉस करून त्या साईडला जायचं. तर सिग्नल लागल्यामुळे आपण थांबूया. सिग्नल ग्रीन झाल्यावर आपण त्या साईडून जाऊया. तर आपण आल्यात तर रस्ता क्रॉस करून या साईडला आपण जाऊया. आपल्याला जायचं या साईडून वरती. या रस्त्याला शॉपिंग स्ट्रीट आहे, पण आपल्याला पहिले हे दाखवतो तुम्हाला. हे बघा झाडांचं काय बनवलं आणि तर आपल्याला जायचं इकडे स्ट्रेट वरती. तर इकडे मी सेकंड टाइम आलाय. फर्स्ट टाइम आलेला तेव्हा इथे फक्त शॉपिंग सेंटरने सर्व स्ट्रीट बघून गेला, नंतर व्हिडिओ बनवणार असा विचार केला. आता आलोय सेकंड टाइम, तर आता व्हिडिओ बनवतोय. आता आपण जाऊया शॉपिंग स्ट्रीट आणि सर्व काही खरेदी करायची असेल तर इकडून करून घेणार मी आता, कारण की आता मी पण पुढच्या महिन्यात घरी येतोय. तर काही खरेदी करायची असेल तिकडून करून घेणार मी. तर आता जाऊया आपण वरती. एस्केलेटर लावले आणि इकडे बघा. तर आता आली आहे शॉपिंग स्ट्रीट. ही बघा तिथून चालू होते तर पूर्ण लास्ट पर्यंत गेलंय शॉपिंग स्ट्रीट. ही बघा, ही आहे शॉपिंग स्ट्रीट पूर्ण.
शेवटपर्यंत गेलाय. तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा किती 2 किलोमीटर लांबी आहे शॉपिंग स्ट्रीट. तिथे असे शॉप आहेत, शूजचे, कपड्यांचे, सर्व. पूर्ण लोकल ब्रँड इकडे आहेत आणि प्लस इंटरनॅशनल ब्रँड पण आहेत इकडे. तर आपण एका शॉप मध्ये एंटर करून बघूया काय सीन आहे इकडे. स्प्रिंगफील्ड मध्ये जाऊया, आपण या शॉप मध्ये जाऊया. तर आता मी कॅमेरा टर्न ऑफ करतोय. तर आता मी आलो शॉपच्या बाहेर. ती प्रायव्हेट प्रॉपर्टी होती म्हणून त्याच्यामध्ये मी व्हिडिओ काढला नाही. तर आता आपण जाऊया दुसरा शॉप बघायला, पुल अँड बेअर मध्ये. डुक्कर पूर्ण सलामी आणि वूस भरलंय. कसं खातात काय माहिती आहे लोक, कच्चच आहे. आपल्याला जायचं पुल अँड बेअर मध्ये. बघा या शॉप जाऊया आपण मध्ये. तर आहे पूर्ण मेन सेक्शन. तर मी फक्त 2 वॉलेट खरेदी केल्यात. हे बघा, कपडे मी खरेदी काहीच केले नाही. कारण का तुम्हाला दाखवतो. बस किती मस्त शर्ट आहे, पण मेड इन बांगलादेश आहे बघा. पूर्ण कपडे मेड इन बांगलादेश आहेत. घेऊन मतलब नाही. बाहेरून बाहेरून आणलं कपडे तर पण मेड इन बांगलादेश असेल तर मग मतलब काय घेऊन कपडे घ्यायचा. त्यापेक्षा आपले टाटा जुडिओ मध्ये जाऊन खरेदी करूया कपडे. पूर्ण कपडे मेड इन बांगलादेश आहेत बघा. मेड इन बांगलादेश, मतलब नाही घेऊन. Si tú me dices ven, lo dejo todo. Si tú me dices ven, será todo para ti. Mis momentos más ocultos también te los daré.
पूर्ण स्ट्रीट बघण्यासारखी आहे बघा. तर भावानं जाऊया आपण आता मध्ये. मला बुटं घ्यायच्यात हे बघा. आपण जाऊन बुटं घेऊया. ही बघा भावानं आपली पहिली बुटं महागाची. ही 8,000. ही पण 8,000ची, म्हणजे 16,000 रुपयाची फक्त बुटच घेतल्यात मी आज. तर ते ट्रायलसाठी वेगळी बुटं घातल्यात. टोटल लास्ट प्राईस. तर भावानं आपण घेतली 15,000 रुपयाची बुटं, 2 जोड. आता आपली आज फिरली. आता आजसाठी बस एवढंच. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.